नमस्कार, कसे आहात तुम्ही? मस्त मस्त आणि मजेतच राहा मंडळी. काय म्हणताय? बाकी सगळं व्यवस्थित? गणपतीची तयारी कुठपर्यंत आली आहे? आमची तर आहे, लवकर आले, कारण आज आई चालल्यात गावी आमच्या. यावर्षी मी गावी जात नाही, कारण पाऊस गावी खूप पडला आणि आमच्या गावी कसं आहे, नदी आहे. नदीला पार करून आम्हाला आमच्या गावी जावं लागतं. त्याच्यामुळे पाणी भरपूर भरलेलं असतं, तर मग आम्ही दोघांना कसं कॅरी करणार? त्यापेक्षा पुढच्या वर्षी जाऊ, तोपर्यंत आरवीसुद्धा मोठी होईल, श्रीशम अजून मोठी होईल. त्याच्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी नक्की जाऊ. हाय कर सर्वांना, हाय कर, हॅलो, नमस्कार कर, नमस्कार नमस्कार. सोनू असं नाही करायचं, बोल. सध्या पावसाळी उन्हाळी असे आमच्याकडे दोन्ही ऋतू चालू आहेत. ऊन पण पडतं, पाऊस पण पडतो. त्याच्यामुळे ना मला सर्दी झाली. सर्दी होऊन तो घसा जाम झाला, त्याच्यामुळे आवाज माझा वेगळा येतो आहे, काय समजत नाही. कालसुद्धा गेली होती डॉक्टरकडे, जाऊन आले. आता आज हिचा नंबर आहे, हिला नेऊन आणणार आहे डॉक्टरकडे मी, तर हिला पण खूप सर्दी झाली आहे. ठीक आहे, वातावरण चेंज होतं, तुम्ही तुमची काळजी घ्या. उकळून पाणी पिया. मी सुद्धा उकळूनच पिते, कारण मी सध्या फिडिंगवर आहे, तर मी उकळूनच पाणी पिते, गरमच पाणी पिते. तुम्ही पण तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. नवीन व्हिडिओ लवकरात लवकर येतील. मी ट्राय करते आहे, पण तेवढा टाईम नाही मिळत मला. 2 मुलांमधून व्हिडिओ करायचा म्हणजे नाही मिळत. आणि हम दोनों बैठे रहेंगे। हाँ चलो, पैसा है उधर क्या करने गई रे? तो सब उतार रही। नहा रही है वो, ऊपर जो रखे थे ना। अच्छा हुआ मैं उधर खड़ी नहीं थी, वरना मेरा सर ही फूट जाता आज। उसका और खसका देना होता था ना। कशाला? मग मला छान वाटत होता की नाही सोनू? ऊपर से नीचे डायरेक्ट गिरा। इधर नीचे डाले मम्मा, इधर नीचे। लगता है खसका जाना पड़ेगा। चल घरी सोनू. हा, श्रीषा गेले तिच्या मोठ्या पप्पांबरोबर बाहेर गणपती बघण्यासाठी. आई गेल्या आहेत गावी, वहिनी गेल्या आहेत कामाला, आणि जानू आहेत गणपती डेकोरेशनचं सगळं करते, सेटिंग. आणि मी आणि आरवी घरातच आहोत, बाकी कोणी कुठे गेले नाही आहेत. आज जेवणाला काय करायचं? आजचा मेन्यू आहे इडली, सांबार आणि चटणी. एवढंच करायचं आहे. सिम्पलचं जेवण रात्री करायचं, दुपारी हेवी खायचं आणि मस्त झोपायचं. मस्ती करते, असं काय नाही आहे. आजचा आम्ही चौघंच आहोत, तिघंच आहोत ॲक्च्युली. जानू काय इडल्या करणार, बस चौघंच झालो, चौघंजणच आहोत. म्हणून म्हटलं थोडंसं साधं असं बेतच काहीतरी करूयात. त्याच्यामुळे एवढं झंझटमध्ये रोज डाळ भात चपाती भाजी खाऊन कंटाळा होता, म्हणून म्हटलं वेगळं काहीतरी ट्राय करूयात. कालचा चटणी, सांभार, इडली हा बेत चांगला झाला होता. जेवलो, छान झालेला. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. काय माझं चुकलं असेल तर मला कमेंट करा. नवीन व्हिडिओ येतील, अशी नवीन व्हिडिओची वाट बघत राहा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.